या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. अक्कलकोट येथील नागूरच्या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे निगरगट्ट व्यवस्थापक अमोल फडके यांच्यावर जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कारवाई झाली नाही तर बुधवारी अक्कलकोट बंदचं आव्हान दिलंय. अक्कलकोट येथील नागूरचे युवा शेतकरी सुनील चौडप्पा कुंभार यांनी सोमवारी कर्ज आणि ऊसाच्या बिलाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुनील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी मी सुनील चौडप्पा कुंभार मी आत्महत्या करतो कारण मला वेळेवर ऊसाचं बिल मिळालं नाही, ट्रॅक्टरचा हप्ता आणि घरच्या कामासाठी आणि बँकेच्या लोन भरण्यासाठी पैशाची अडचण असल्यामुळे मी आत्महत्या केली, कुणी जबाबदार नाही. सुनीलने असं लिहून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आल्यानं त्याला तातडीनं नवनीत हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी सुनील याला शासकीय रुग्णालयात मृत जाहीर केल्यानंतर नातेवाईक आणि त्यांच्या मित्रमंडळांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. एका युवा शेतकऱ्यांनी कर्जाच्या आणि ऊसाच्या बिलावरून आत्महत्या केली असताना प्रशासनातील प्रमुख असलेले तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी संवेदनशीलपणा न दाखवता अर्धा तास झाले तरी कोणीच भेटू आलं नसल्यानं संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती कळताच थकीत ऊसाच्या बिलाची रक्कम सुनील यांच्या नातेवाईकांना भेटून रोख स्वरूपात दिले. हे अगोदर दिलं असतं तर आज आमचा सुनील जिवंत राहिला असता. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्राचे निगरगट्ट व्यवस्थापक अमोल फडके यांनी अक्कलकोट येथील शेतकऱ्यांकडे थकीत बिलाच्या हप्त्यासाठी त्रास देत आहेत. या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या व्यवस्थापकाविरुद्ध जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर बुधवारी अक्कलकोट बंद करण्यात येईल असा इशारा दिल्यानं पोलिसांसमोर पेच पडलाय. आता नेमकं काय होणार हे पाहावं लागेल. शेतकरीचं पोरग आहे, त्याला घर झाल्यामुळं तो वीज बिल आहे, ट्रॅक्टरचं बिल आणि शेतातलं कर्ज आणि ऊसाचं बिल वेळेवर आलं नाही म्हणून तो वीज बिल आहे. गोकुळ शुगर गोकुळ शुगर कारखाना दोत्री फायनान्सवाल्याचं पण थकलेलं बिल आहे ट्रॅक्टरचं, ते त्यांच्या प्रेशरमुळं आणि त्याचं कर्जाचं पण प्रेशर आहे, बँकेचं कर्ज आहे आणि ते फायनान्स पण कर्ज आहे. हे कर्ज वेळेवर भरलं नाही मग त्यांचं प्रेशरमुळं वीज बिल आहे. रात्रीचे जवळजवळ 7:30 होत आला आहे. सकाळी 9:30-10च्या आसपास त्या तरुणाचा अक्कलकोट तालुक्यातील कर्जबाजारी या तांत्रिक अडचणीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा जवळजवळ 8-10 तास झाले. तर तालुक्याचे तहसीलदार साहेब, जिल्ह्याच्या कलेक्टर साहेब यांना त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे कदाचित वेळ नाही आहे. माझं प्रशासनाला विनंती आहे, आत्ताच कारखान्याकडे काही थकीत बिल होती, त्यांनी फुल ना फुलाचा पाकळी म्हणून त्यांच्याकडे त्यांची बिल चुकामुळं त्यामध्ये त्यांनी मेन्शन केली, त्यासाठी त्यांनी रोख स्वरूपात इथं त्याची मदत त्यांनी इथं सगळ्या समक्ष त्यांनी आणून दिला आहे. ते आपण त्यांच्या नातेवाईकाकडे आपण देणार आहोत. आणि सगळ्यात मोठा जो बँक ऑफ महाराष्ट्राचा निगरगट्ट मॅनेजर, याचप्रमाणे त्या भागात शेकडो शेतकऱ्यांना तगादा लावून त्यांनी त्रास दिला आहे. ताबडतोब त्या बँक ऑफ मॅनेजरच्या नाव काय त्याचं फडके, अमोल फडके नावाच्या बँक ऑफ मॅनेजरवरती जोपर्यंत त्यांनी आत्महत्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण शासनाच्या ताब्यातून आपण बॉडी घेणार नाही, असं त्यांचं नातेवाईकाचं, आमचं पक्षाचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या वडील व सर्व गावकऱ्यांचं स्पष्ट भूमिका आहे. माझं शासनाला विनंती आहे, असेल तुमच्यात हिंमत तर ताबडतोब त्या मॅनेजरवरती ताबडतोब आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा आपण दाखल करावा. नाहीतर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहून परवा आम्ही अक्कलकोट बंदचा आपण हाक देणार आहोत. समोर जे काही होईल त्यास प्रशासन जबाबदार राहील, एवढी गंभीर्याने दखल आपण प्रशासनाने घ्यावी, एवढी मी विनंती आज या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध.
या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.